संतांचा मेळा पुण्यामध्ये मुक्कामी आहे। पुणेकरांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खूप उपक्रम सुद्धा लाभलेले आहेत। यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कलाकार दिंडी। या दिंडी सोहळ्याबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुण्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत। आज पुण्यामध्ये गर्दी आहे। ज्या वेळेला वारी ही वेगवेगळ्या शहरातून जिल्ह्यातून तालुक्यातून जात असते त्यावेळेला स्थानिक जे त्या ठिकाणची नागरिक असतात कलाकार मंडळी असतात ही वारीचं स्वागत करण्याकरता आपापल्या परीनं व्यवस्था करत असतात। मी पुण्यामध्ये आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघताय पुण्यामधली कलाकार मंडळी एकत्र आली आहेत कारण कलाकार दिंडी ही आता या सगळ्यांनी आयोजित केली आहे। आणि माझ्यासोबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। कलाकार मंडळींना एकत्र घेऊन कलाकार दिंडी करताय, काय भावना आहेत आणि वारी दोन्ही पालख्या पुण्यात आहेत? निश्चितच या पुण्यभूमीमध्ये आज काल संध्याकाळी दोन्ही पालख्यांचं आगमन झालं आणि आमच्यासाठी एक फार मोठी पर्वणी असते की एवढा वैष्णवांचा मेळा पुण्यामध्ये 2 दिवस असतो। यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही कलाकार मंडळी एकवटलो आहोत आणि आपण सुद्धा त्यात थोडं सहभागी व्हावं या उद्देशाने बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून पुण्यातील आम्ही सर्व कलाकार एकत्र मिळून ही कलाकारांची दिंडी काढलेली आहे। आता बालगंधर्वमधून त्याचं सुरुवात होणार आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन दोन्ही पालख्यांचं दर्शन तिथं पादुकांचं घेतलं जाईल। अशा प्रकारे या वारकऱ्यांबरोबर सर्व कलाकार मंडळी आहेत आणि या वारीला त्यांच्या सर्व प्रवासाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही यात सहभागी होत आहोत। काय काय उपक्रम तुम्ही करता का आणि या दिंडीचं आयोजन कधीपासून सुरू असतं, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करता? या दिंडीचं आयोजन यावर्षी प्रथमच आम्ही करतोय कलाकारांची। आम्ही सुरुवातीला पुण्यात ही दिंडी चालू केलेली आहे यावर्षी। निश्चितच या लोकांचा सर्व प्रतिसाद बघता प्रचंड प्रमाणात आम्हाला आज प्रतिसाद मिळाला आहे। कलाकारांची इच्छा आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात पूर्ण प्लॅनिंगनी अशी कलाकारांची दिंडी व्हावी आणि या मोठ्या सोहळ्यामध्ये आमचा सुद्धा एक सहभाग असावा। या माध्यमातून या सर्व वारकऱ्यांचा थकवा दिवसभराचा प्रवास यासाठी थोडेफार मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करावेत बरोबर आणि त्यांच्या या सर्व प्रवास सुखमय जावा यासाठी काय करता येईल, आरोग्य शिबिर असेल, एंटरटेनमेंट असेल, या माध्यमातून या पालखीमध्ये आमचाही सहभाग असावा आणि ज्याप्रमाणे विठुरायाच्या चरणी साकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्व वारकरी घालतात तर कलाक्षेत्रासाठी सुद्धा आम्हाला विठुरायाच्या चरणी काही साकडं घालायचं आहे यासाठी आम्ही आज सहभागी होतो। पुन्हा एकदा तुमची निवड झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम कलाकारांसाठी तुम्ही करताय। आता इथून पुढे काही वेगळे प्लॅनिंग्स आहेत का? कारण मराठी चित्रपट महामंडळाचं पुणे विभाग जो आहे तो सुद्धा तेवढाच प्रसिद्ध आहे। निश्चितच आपण पाहिलं की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, साहित्य परिषद असेल, नाट्य परिषद असेल, या प्रत्येक विभागात पुणे विभाग नेहमीच कार्यरत अग्रेसर आहेत। पुण्यातल्या सर्व शाखा आणि कलावंत नेहमीच असे करण्यासाठी उत्सुक असतात। या माध्यमातून वर्षभर आमचे वेगवेगळे उपक्रम असतात। आपण पाहिलं मागच्या महिन्यात बालगंधर्वचा वर्धापन दिन गेले 18 वर्षे करतोय आणि या वर्षीपासून ही नवीन आम्ही दिंडी चालू केलेली। असे वेगवेगळे उपक्रम केले। या माध्यमातून सर्व कलाकार एकत्र येतात आणि एक सामाजिक बांधिलकी, सर्वांचा एक स्नेह मिळावा या सर्व गोष्टी यातून घडतात। त्यामुळे असेच वर्षभर वेगवेगळे उपक्रम आम्ही करणार आहोत। जय जय राम कृष्ण हरी हो। रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर, बाप रुक्मादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. कलाकार मंडळी पुण्यामधली सगळी एकत्र आलेली आहेत. माझ्या आजूबाजूला तुम्ही सगळेजण बघताय आणि कलाकार दिंडी ही आता पुण्यामध्ये असणार आहे. वारी आजचा मुक्काम आहे पुण्यात. उद्या सकाळी पुन्हा दिवेघाट आणि या मार्गे वारी पुढच्या मार्गाला निघेल. तोपर्यंत आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि एवढ्या छान कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलंय त्यासाठी मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन देखील करूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून.